तुम्हाला पण लांब, लचक, दाट, काळेभोर केस हवे आहेत का? कोणताही बाजारातला प्रोडक्ट न वापरता, केमिकलचा वापर न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचे केस दाट, स्मूथ, सिल्की स्मूथ, खूप छान नैसर्गिक असे पाहायला मिळतील. नैसर्गिक उपाय आपल्या घरातल्या 2 या 3 वस्तू आपल्याला लागणार आहेत. स्पेशली तुम्हाला खूप सारा रिझल्ट बघायला मिळेल. तर हे रेमेडी आहे, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर खूप छान असे लांब-लचक केस, काळेभोर, दाट आणि स्मूथ सिल्की खूप छान तुम्हाला फरक बघायला मिळेल. तर खूप छान आहे. तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट बघायला मिळेल. तर तुम्ही तुम्ही व्हिडिओ कुठंही स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. चला मग आता आपण रेमेडीला स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला लोखंडी इथं तवा घ्यायचा आहे. शक्यतो आपल्याला लोखंडीच तवा घ्यायचा आहे. हलक्या आचवर आपल्याला इथं तापवून घ्यायचं आहे. तर मी इथं हलक्या आचवर इथं तवा जो आहे ठेवून घेतलेला आहे. खूप जास्त आस लागायला नको. आणि त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला 1 गिलास पाणी. 1 गिलास पाणी आपल्याला स्वच्छ सुंदर असं छान पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामधला कुठेही कचरा काही पडू नये. जास्त करून आपल्याला स्वच्छ 1 गिलास पाणी घेतलं. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला कढीपत्ता. कढीपत्त्याने काय होतं, आपल्या केसांना खूप छान असा वाढीला फरक पडतो. आणि त्याच्यानंतर घेतलेला आहे आपण जास्वंद. जास्वंद आपल्या केसांना खूप फायदेशीर ठरतो. तर सिल्की स्मूथ येण्यासाठी खूप फायद्याचं आहे. त्याच्यानंतर घेतलेला आहे आपण कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइल जो आहे खूप फायदेशीर आहे आपल्या केसांना. सेहत आहे, नैसर्गिक आहे. तर तुम्ही तो एकदा नक्की ट्राय करून बघा. एका वाटीत आपल्याला ओतून घ्यायचा आहे. आता एका वाटीत आपण कोकोनट ऑइल जे आहे ओतून घेतलं. त्याच्यानंतर तवा जो गरम झाला आहे त्याच्यावर आपल्याला 1 गिलास पाणी ओतून घ्यायचं आहे. हळू आपल्याला 1 गिलास जो पाणी आहे त्याच्यात जमवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर टाकणार आहोत आपण कढीपत्ता. पाण्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. त्याच्याने आपल्याला खूप छान असं रिझल्ट मिळेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान रिझल्ट बघायला मिळतो. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून बघता, कोणत्या एरियामधून बघता ते पण तुम्ही मला कळवा. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता. कढीपत्ता जो आहे आपल्याला पूर्ण पत्ते जे तोडून आपण इथं तव्यामध्ये टाकणार आहोत. तर हळू आपल्याला इथं जे आहे कमी आचवर जे आहे आपल्याला इथं पकवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर टाकणार आहोत आपण इथं जास्वंदाची फुले. फुले जे आहेत खूप छान आणि सुंदर आहेत. तर मला हे फुले मिळालेली आहेत. तर बघा मी हे फुलं जे आहेत बागेतून आणलेली आहेत. घराजवळ झाड आहे तिथून आणलेली आहे. तर धीमी आचवर आपल्याला इथं शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण अर्क जो आहे आपला इथं उतरायला हवा. तुम्हाला याचा खूप सारा फरक पडेल. हे जे आहे नैसर्गिक आहे. कुठलाही केमिकलचा पदार्थ जो वापरतो आपण तो केमिकलचा असतो. हा जो आपला आहे उपाय नैसर्गिक आहे. याच्याने खूप सारा फायदा होईल आणि येईल. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. पुन्हा तुम्ही असंच तेल लावत जाल. एकदा ट्राय केलं तर खूप सारा आपला फरक पडतो. अजिबात तुम्हाला केसगळती जी आहे बंद होऊन जाईल आणि खूप शायनिंग, सिल्की, स्मूथ एकदम छान असे दाट घनघोर केस होतील. धीमी आचवर आपल्याला याला पकवून घ्यायचं आहे. तर हळू आपल्याला इथं पकवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या तेलात जो अर्क आहे पूर्ण पानाचा, फुलाचा पुरा अर्क जो आहे आपल्याला इथं उतरवायचा आहे. तर याचा कलर जो आहे थोडा चेंज व्हायला लागला. तर इथं धीमी आचवर आपण शिजवून घेत आहोत. छान हलकं आपल्याला इथं चम्मचनं साईडचे पानं आहेत ते बीचमध्ये घ्यायचे आहेत आणि खूप सुंदर असं इथं तेल तयार होणार आहे. आता कढीपत्ता जो टाकला आहे तो खूप छान आणि स्वच्छ असं धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारा फायदा आहे. शरीरासाठी एकदम सुंदर आणि छान आहे. सकाळी जर रोज पत्ते जर खाल्ले तर आपल्या चेहऱ्यावरचे पिंपल्स, आपल्या शरीरात जो पण प्रॉब्लेम असतो तो पूर्ण निघून जातो. तर तुम्ही सकाळी जे आहे उपाशापोटी 3 पोटी कढीपत्ता जो आहे खात जा. खूप शांत आणि खूप सगळ्यात जास्त तर समय आपल्याला केसांना खूप फायदा होतो कढीपत्त्यामुळे. कढीपत्ता जो आहे आपल्या कोणत्याही आहारामध्ये आपण जो यूज करू शकतो. जास्त करून आपण कढीपत्त्यामध्ये, वरणामध्ये किंवा आपण जो आहे तडका देवायच्या याच्यामध्ये आपण जो वापर करतो. पण हा आपल्या चेहऱ्यासाठी, दातांसाठी किंवा हेअरसाठी खूप फायदेशीर आहे. आता लहानपणा मुलापासून किंवा मोठ्या माणसापर्यंत सगळ्यालाही जो याचा माहीत आहे. तर कढीपत्ता आहे जो आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे. त्याच्यानंतर आहे जास्वंद. जास्वंद पण आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे, नैसर्गिक आहे. याच्याने आपल्या केसाची वाढ होते, सिल्की स्मूथपणा खूप छान असा रिझल्ट येतो.
छान असं आपल्याला इथं पूर्ण जे आहे इथं कढीपत्ता जे आपण मिश्रण टाकलेलं आहे याच्यामध्ये ते हे घरगुतीच आहे. तर घरगुती जी रेमेडी आहे तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि बघा आता इथं 1 ग्लास पाणी टाकलं तर आपल्याला वाटत आहे की इथं अर्धा गिलास पाणी झालं, तर आपल्याला इथं जे आहे थांबवून घ्यायचं आहे. आणि बघा हे लक्षात ठेवायचं आहे, कमी आचेवर आपल्याला कधी पण शिजू द्यायचा आहे. याचा जो अर्क पाल्याचा फुलाचा जो अर्क आहे पूर्णपणे आपल्या पाण्यात उतरायला हवा. आता इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडंसं कोकोनट ऑइल. तर बघा मी कोकोनट ऑइल टाकलं आहे थोडंसं आणि त्याच्यानंतर चांगलं मिक्स करून आपल्याला गाढं करून घ्यायचं आहे. तर बघा इथं पूर्ण जे आपला तेलाचा, पानाचा, फुलाचा पूर्ण जो आहे अर्क उतरलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं थंड 10 मिनिट आपल्याला होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर थंड झाल्याच्या नंतर आता बघा आपल्याला एक गाळणी घ्यायची आहे. गाळणीखाली एक वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं गाळून घ्यायचं आहे. शक्यतो आपण इथं गाळूनच घ्यायचं आहे, कारण आपण असंच जर लावलं तर आपल्यामध्ये केसामध्ये जो पाला फुलाचा हे आहे तो आपल्या केसामध्ये अटकू शकतो. त्याच्यानंतर इथं आपण जे आहे गाळणीनं छान असं गाळून घ्यायचं. पूर्ण जो पाला आहे आपल्या गाळणीमध्ये टाकून घ्यायचं. अगदी पिळून घेतल्यासारखं पिळून घ्यायचं. पूर्ण जो जो ऑइल जे बनलेला आहे तो पूर्ण जो वाटीत निघायला हवा. तर आता इथं पूर्ण जे आहे आपण इथं काढून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण जे आहे चम्मचच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने तुम्हाला हे दाबून दाबून पूर्ण जे आहे इथं रस जो अर्क जो आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे. तर इथं जो बघा तो ऑइल आपला तयार झालेला आहे आणि पूर्ण गाळा जो आहे ऑइल तयार झालेला आहे. इथं कुठंही आपली म्हणजे असं छान आणि मस्त इथं आपलं ऑइल तयार झालेलं आहे. बघू शकता किती गाढ आणि किती ऑइल जो तेलाचा, पानाचा पूर्ण जो अर्क आहे आपल्या ऑइलिंगमध्ये इथं उतरलेला आहे पाण्यामध्ये. खूप छान असा कलर आलेला आहे. आता आपण याला एक बॉटलमध्ये भरून घेऊ, ती स्प्रेची बॉटल. तर माझ्याकडे ही मोठी बॉटल आहे. तुमच्याकडे लहान असेल तर तुम्ही लहान बॉटल जे घेऊ शकता. तर माझ्याकडे ही आता सध्या मोठीच बॉटल आहे. मी मोठीच बॉटल घेतली आहे आणि छान असं झाकण लावून आपण हिला पॅक करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला केसावर ही जी स्प्रे करून घ्यायची आहे आणि छान आता आपल्याला केसांना लावून घ्यायची आहे. याच्याने तुमची केस गळणी अगदी थांबेल आणि केसाची वाढ, स्मूथपणा, केसाचा लांब लचकपणा, दाट घनघोर केस येण्यास खूप मदत होईल तुम्हाला. तर केसाला प्रेस करत आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. शक्यतो आपल्याला दुसऱ्याच्या हाताने लावून घ्यायचं आहे, पण आता माझ्याकडे सध्या कोणी नाही तर मी आता बोलवून आणणार आहे एका जणीला. तर बघा मी आता सध्या आपल्या हाताने लावून घेणार आहे आणि छान अशी मालिश करून घ्यायची आहे. खूप छान अशी मालिश पूर्ण केसायला हवा. ज्या शक्यतो आपल्याला डोक्याला खूप छान अशी मालिश करून घ्यायची आहे. दुसऱ्या तर हाताने लावली तर खूप छान असा रिझल्ट येतो. तर बघा आता माझ्या घरी कुणी लावायला आहे नाही, तर मी एका जणीला बोलवून आणलं आणि छान अशी आपल्या केसांची मालिश करायला लावली. तर इथं जी आहे माझी ताई घराजवळच्याच आहेत आणि यांनी पार्लर केलेला आहे. खूप छान अशी मसाज करून दिली. अगदी मनापासून धन्यवाद करते त्याचंवालं. आणि माझा थोडासा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर वाटला असेल तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छोटंसं छानसा कमेंट करा. तुम्हाला याच्याविषयी कसं रिझल्ट मिळाला. जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ बघाल तर हा जो ऑइलिंग आहे किंवा तुमच्याकडे हा व्हिडिओ येईल, तुम्ही महिन्याने करा, 15 दिवसाने करा, 8 दिवसाने करा, पण याच्याने खूप फायदा होईल आणि तुम्हाला रिझल्ट पण येईल. असं नाही की पाहून दिलं ना सोडून दिलं. एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप फायदेशीर आहे. हे ऑइलिंग जे करताना आपण दुसऱ्याच्या हातानं करून दिली तर खूप फायदेशीर ठरतो आणि याच्याने आपले केस खूप दाट होतील, सिल्की होतील, स्मूथ होतील आणि वाढायला पण खूप छान असा रिझल्ट येईल. नैसर्गिक जे आहे खूप उशिराने फायदा मिळतो, पण मिळतो. आपण बाजारातले कोणतेही प्रोडक्ट घेऊन आणतो, पण त्यांच्यानं आपल्याला केमिकलचा जो आहे सध्या दिसायला आपल्याला खूप चांगले दिसतात. सध्यापुरतेच चांगले दिसतात. नंतर आपल्याला केसामध्ये किंवा चेहऱ्यामध्ये कोणत्याही याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम होतो. तर आजचा कसा वाटला व्हिडिओ?